रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेल्या खूप चांगल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. कारण फक्त एक 20च दिवसांमध्ये आणि 20च व्हिडिओमध्ये तुम्ही जवळपास 1000 सबस्क्रायबर त्या ठिकाणी मला यूट्यूबला पूर्ण केले. शिवाय खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मला भेटतोय. आपले हे लेक्चर सीरीज हे डेली कंटिन्यूशनमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. आगामी काळामध्ये त्या ठिकाणी मुंबईचा देखील पेपर होणं बाकी आहे पोलीस भरतीचा. 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. 5 जानेवारीला कंबाईन बीचा पेपर आहे आणि 2 फेब्रुवारीला गट क चा पेपर आहे. अशा तिन्ही अनुषंगाने जे काही आत्ता एक्झामचा कालावधी आहे, हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत पोषक असणारा कालावधी आहे आणि यालाच अनुसंगून आपण पाठीमागं 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर अ, हे करंटचे लेक्चर टाकले होते. म्हणजे 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या ह्या स्पॅनचे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आज सप्टेंबरचे जे काही करंटचे मुद्दे आहेत, त्याचा भाग 1 घेणार आहे. नेक्स्ट भागामध्ये त्याचे राहिलेले मुद्दे, अशा 2 पार्टमध्ये आपण सप्टेंबरचा पूर्ण मंथ कव्हर करणार आहे. असे आपण पूर्ण जानेवारीपर्यंत सगळी लेक्चर सीरीज आणि ऑक्टोबर एंडिंगपर्यंत सगळी लेक्चर सीरीज अशा पद्धतीनं करंट डेली महिन्याचं आपण टाकणार आहे. एकदा सगळे करंट झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचे साधारणतः इम्पोर्टंट असे 100 क्वेश्चन आपण त्या ठिकाणी काढणार आहोत आणि 100 क्वेश्चन, कारण हे जे काही करंटचे लेक्चर आहेत, हे फक्त पोलीस भरतीलाच नव्हेत, तर सर्व जेवढ्या सरळ सेवा होतील, मग ती तुमची रेल्वे भरती असो, त्याच्यानंतर शिक्षक भरती असो, एम-पी-एस-सी गट ब असेल, एम-पी-एस-सी गट क असेल, अगदी राज्यसेवा असेल, या सर्व अनुषंगाने त्या ठिकाणी मी लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. खास जे काही मुंबई पोलीससाठी जे विद्यार्थी त्या ठिकाणी हे व्हिडिओ पाहतात, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे, की मुंबईचा पेपर साधारणतः 3 तारखेपर्यंत, म्हणजे 3 तारखेला भाऊबीज आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत तर तुमचा पेपर कसाच होत नाही. म्हणजे ते जवळपास 3 दिवस आणि आजचे हे सपोज 5-6 दिवस. म्हणजे एक 8 दिवसाचा स्पॅन तर तुमचा पेपर होणार नाही. परंतु असं होणार नाही, की यदाकदाचित म्हणजे आचारसंहिता चालू आहे, तर आचारसंहितेमध्ये पेपरच होणार नाही, असं होणार नाही. कारण ही एक्झाम ऑलरेडी डिक्लेअर आहे. त्याच्यामुळं जे मुंबईचे म्हणजे मुंबईचा पोलीस भरतीचा ज्यांचा पेपर बाकी आहे, त्यांनी विशेषतः सावध त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. कारण सांगू शकत नाही, की एक्झाम कधी होईल. परंतु साधारणतः एक आत्ता 8 दिवस तरी तुमच्या हातामध्ये आहेत. असो, आपण त्या ठिकाणी आत्ता आपल्या लेक्चरला सुरुवात करू. आता हे जे काही करंटचं लेक्चर घेत असताना आपण आत्तापर्यंत गट ब ला, गट क ला करंटचे क्वेश्चन कसे विचारले? तिथं 15-15 मार्काचं गट ब ला म्हणजे एम-पी-एस-सी ग्रुप बी ला आणि एम-पी-एस-सी ग्रुप सी ला 15-15 मार्काचं त्या ठिकाणी करंटचं वेटेज आहे. त्याच्यातले बरेचसे क्वेश्चन हे सिंगल लाईनर असतात. बरेचसे क्वेश्चन म्हणजे निम्मे क्वेश्चन सिंगल लाईनर, निम्मे क्वेश्चन त्या ठिकाणी मल्टी लाईनर स्वरूपाचे असतात. ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये असतील, देशामध्ये असतील, ह्या पहिल्यांदा घडल्या असतील, त्या ठिकाणी आयोग क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करतं म्हणजे करतंच. शिवाय जी काही पोलीस भरती असेल, त्यांना रिसेंटली झालेल्या ज्या काही घटना आहेत, म्हणजे रिसेंटली 3 महिन्याचं जे काही करंट असतं, त्या 3 महिन्याच्या करंटवरती विशेष क्वेश्चन विचारलेले दिसतात. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी ऑक्टोबरचा आपला करंटचा व्हिडिओ पाहिला नसेल, जवळपास त्याला 1000 व्ह्यूज आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. कारण आपली ही नवीनच सुरुवात आहे. अजून तेवढ्या पद्धतीने आपण जाहिरात केली नसेल. माझे विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती आहे, की हा प्लॅटफॉर्म आपल्याला कंटिन्यूशनमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या हितास्तव रन करायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा चॅनल त्या ठिकाणी शेअर करा. ज्यावेळेस मी तुम्हाला एखादा क्वेशन विचारत असतो, त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये त्या क्वेशनचं उत्तर आवर्जून द्या. बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला त्याच्या ज्या क्वेशनचे रिप्लाय आहेत हे देताना दिसतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा, की तुम्ही जाऊन सर्च करावं किंवा तुम्ही आठवावं आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा. दुसरी गोष्ट, जेवढे आपले लेक्चर त्या ठिकाणी झालेले आहेत, सर्वाची पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपली त्या ठिकाणी भेटेल. ज्यांनी कुणी टेलिग्राम ग्रुप आपला किंवा टेलिग्राम चॅनल जॉइन केला नसेल, त्यांनी जॉइन करा. हे सिम्बॉल आहे त्याचं. त्या सिम्बॉलवरती तुमच्या लक्षात येईल. ह्या सिम्बॉलवरून आपल्या अकॅडमीचं हे सिम्बॉल आहे. त्या सिम्बॉलवरूनच तुमच्या लक्षात येईल, की बाबा हा अकॅडमीचा चॅनल आहे. त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ टाकल्या जातील. अजून एक बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी बरेचसे फोन आले. त्यांच्या बऱ्याचशा शंका आल्या. त्यातून मला एक त्यांनी असा क्वेशन विचारला होता, की "सर, ही जी काही पी-डी-एफ असणार आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी ह्याला पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलं, तर एका पेजवरती एकच असं येईल. तर तुम्ही काय करायचंय, एका पेजवरती साधारणतः 4 क्वेश्चन येतील. अशा पद्धतीचं
ज्याच्याकडे झेरॉक्स काढायला जाताल, म्हणजे असं समजा की पी-डी-एफमध्ये 50-60 पेजेस आहेत. मग एका पेजवरती जर 4 क्वेशन घेतले, तर 15 पेजेसमध्येच तुमचं सगळंच्या सगळं ती नोट्स तयार त्या ठिकाणी होऊ शकते. शिवाय त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काय मी फोटो पी-डी-एफमध्ये टाकले, म्हणजे जे पी-पी-टीमध्ये आहे जशी पी-पी-टी तशीच तुम्हाला त्या ठिकाणी पी-डी-एफ ॲज इट इज तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळं त्याला काय करा, एक 3 क्वेशन, 4 क्वेशन तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तशा पद्धतीनं 3 किंवा 4 क्वेशन एका पेजवरती घ्या. साधारणतः एक 50 पैशाला एक पेज भेटतं. म्हणजे एक 10-15 रुपयामध्ये ते अख्खाच्या अख्खा पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन पेपर तुमच्या हातात येऊ शकतो आणि तुम्ही स्वतः ते लिहिलेलं असतं. त्याला खूप जास्त वेटेज आहे. ओके. तर आता आता आपण करंटच्या लेक्चरला सुरुवात करू. हे आपलं सप्टेंबर महिन्याचं करंट आहे. सप्टेंबर महिन्यातले जे इम्पोर्टंट फॅक्ट मला वाटतात तेवढे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी ऑक्टोबर मिक्स करणार नाही. 15 ऑक्टोबर टू 30 ऑक्टोबर आपण नेक्स्ट लेक्चर 100% टाकणार आहे. आत्ता सध्या आपण हे जे काही सप्टेंबर महिन्याचे ह्याचे 2 पार्ट करणार आहेत. काही एक 15 दिवसांचा आणि पुढचा एक 15 दिवसांच्या अशा स्वरूपामध्ये. आता बघा पहिलाच त्या ठिकाणी क्वेशन की जो खूप मला इम्पोर्टंट वाटतो, की हा इम्पोर्टंट असण्याचं कारण ही गोष्ट पहिल्यांदाच घडली आणि ते पण महाराष्ट्रात घडलेली आणि एकदम सिंपल क्वेशन ह्याच्यावरती फ्रेम होणार. जास्त हार्ड क्वेशन फ्रेम होणार नाही. म्हणजे 4 लाइनिंगमध्ये क्वेशन असणार नाही. सिंगल लाईनमध्ये त्या ठिकाणी क्वेशन असणार. आता बघा रत्नागिरीतले कदरे ठरले सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव. बघा मग क्वेश्चन असा विचारणार, सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव खालीलपैकी कोणत्या गावाला त्या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे. मग कोणत्या गावाला, तर त्या ठिकाणी कदरे या गावाला, बघा कदरे या गावाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव असं त्या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे. दुसरा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, बघा क्वेश्चन आपणच फ्रेम करायचे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन ठरलेले कदरे हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या गावाला 2024 सालचा पुरस्कार डिक्लेअर केलेला आहे. आणि विशेष म्हणजे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरती बसलेले कदरे हे गाव हे स्वच्छ समुद्रकिनारी, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना ते आकर्षित करશે अशा पद्धतीचं बघा इथं ते गाव आहे. बघा इथं ते गाव आहे, इथं असा समुद्र किनारा आहे, या ठिकाणी ती पांढरी वाळू आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फक्त महत्वाचं आता कीवर्ड काय आहे ह्याच्यातला बघा, मी हायलाइट फक्त एवढ्याच पॉइंटला केले. कदरे गाव म्हटलं की लगेच तुम्हाला रत्नागिरी आठवायला पाहिजे आणि पहिलं कृषी पर्यटन गाव ठरलेले हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. ओके. पुढचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन आगामी काळामध्ये ज्या कुठल्या परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये 100% विचारला जाऊ शकतो. ओके. क्वेश्चन असा आहे की मिस युनिव्हर्स इंडिया आहे बरं का, इंडिया मेन मिस युनिव्हर्स नाही, ती अजून होणार आहे. मिस युनिव्हर्स इंडिया चा किताब खालीलपैकी कोणत्या महिलेनं आता त्या ठिकाणी जिंकलेला आहे. तर या ठिकाणी बघा रिया सिंघा हिने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा किताब जिंकला आहे. आता ती जागतिक स्तरावर मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ग्रँड फिनाले रविवारी त्या ठिकाणी जयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडली. कुठं पार पडली, जयपूर राजस्थान ठिकाणी. क्वेश्चन तुम्हाला कुठं विचारणार की मिस युनिव्हर्स इंडिया ची मानकरी कोण ठरली, रिया सिंघा ठरली. अजून जर एक्झामिनरनं थोडं पुढे जाऊन क्वेश्चन फ्रेम करायचं म्हटलं तर कुठं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुमच्या मनात येईल का नाही, की हे जे काय बघा ह्या ठिकाणी मी त्यांचा फोटो पण घेतलेला आहे. ह्या ठिकाणी बघा त्यांना तो ताज घातलेला आहे. आता ही जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे, मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा आहे, तर ही मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धाची काय पार पडली, तर या जे काय पार पडली त्या महिलेचं गाव कोणतं आहे किंवा ती महिला कोणत्या ठिकाणची आहे, तर ती महिला लक्षात घ्या गुजरात या राज्याच्या संदर्भात आहे. म्हणजे रिया सिंघा यांचं राज्य आहे गुजरात. ओके. त्या गुजरात राज्याचे आहेत. हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. आता ह्या मिस युनिव्हर्स जी काय स्पर्धा आहे बघा, मिस युनिव्हर्स जी पुढे होणार आहे 2024 मिस युनिव्हर्स म्हटलं तर याच्या अगोदर सगळ्यांना माहिती असेल मानुषी छिल्लर त्यांनी मला असं वाटतं 2021 सालचे, तरी पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. मानुषी छिल्लर हरियाणाच्या, त्यांनी ही मिस युनिव्हर्स 2021 चा ताज त्या ठिकाणी घातला होता ना. आगामी काळामध्ये यांनी देखील रिया सिंगांना पण तो ताज भेटावा भारतातर्फे, म्हणजे भारतासाठी तो ताज भेटावा अशी आपण त्या ठिकाणी आशा व्यक्त करू शकतो. आता ह्या मेन काय लक्षात ठेवायचं, रिया सिंघा नाव आहे, मिस युनिव्हर्स इंडिया
ही स्पर्धा आहे आणि त्या गुजरात राज्याच्या आहेत. याच्या पलीकडे क्वेश्चन बाहेर जाणार नाही. ओके, पुढचा क्वेश्चन. सध्या सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी इलेक्शनचं वातावरण आहे आणि जर इलेक्शनचं वातावरण असेल तर अशा संदर्भात जर वेगळं असं इलेक्शनच्या संदर्भात, निवडणुकीच्या संदर्भात जर कोणती घटना घडली असेल तर त्या ठिकाणी वेगळा फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, भोपाळच्या बैरसिया तहसीलमध्ये पहिले मतदान. बघा, देशात पहिल्यांदाच पेपरलेस मतदान झालेलं आहे. कसं पेपरलेस वोटिंग झालेलं आहे? आपण बघितलं की त्या ठिकाणी आपले वोटिंग मशीन जे काय असते, त्या वोटर मशीनला आपण त्या ठिकाणी असं समजा की घड्याळावरती दाबलं, कमळावरती दाबलं, धनुष्यबाणावरती दाबलं, कशावरती, हाताच्या पंजावरती दाबलं, कशावरती जरी दाबलं तरी त्यातून एक चिठ्ठी ती बाहेर येते. व्हीव्हीपॅट मध्ये ती परत पडत असते, अशा पद्धतीचं. पण पहिल्यांदाच पेपरलेस, कोणत्याही पद्धतीचा पेपर न वापरता मतदान घेण्याचा एक प्रायोगिक तत्वावरती देशातली पहिलाच हा ट्रायल झालेला आहे. जर देशात पहिल्यांदाच असा ट्रायल होत असेल तर आगामी काळामध्ये 100% क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. देशात पहिल्यांदाच पेपरलेस मतदान झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. कुठं झालेलं आहे? मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये कुठं? मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या बैरसिया तहसीलमध्ये. बघा, भोपाळच्या राजधानी बैरसिया तहसीलमध्ये बुधवारी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत पेपरलेस मतदान झाले. अशा प्रकारचे मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे जिथे पहिल्यांदाच पेपरलेस मतदान सुरू झाले. मग क्वेश्चन एवढ्या पॉइंट वरती पण येऊ शकतो की देशातील पहिल्यांदाच पेपरलेस मतदान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले? आणि सगळे बाकी ऑप्शन देणार. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तिन्ही प्रदेश टाकणार आणि मग खाली महाराष्ट्र एक चौथा ऑप्शन टाकणार. जेणेकरून त्यांची अपेक्षा काय असणार? विद्यार्थ्यांनी काही न येता येतं महाराष्ट्राला टिक करावं. तिन्ही प्रदेश टाकण्याचा उद्देश असा की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ओझरतं लक्षात राहतं की यार काहीतरी प्रदेश आहे. तर तुम्हाला पर्टिक्युलर माहिती पाहिजे की सपोज आता हा भारताचा मॅप जर विचारात केला, इथं जर महाराष्ट्र आहे असं विचारात घ्या, तर आपल्या महाराष्ट्राच्याच वरती असलेलं हे एमपी म्हणजे मध्य प्रदेश हे राज्य, ह्या मध्य प्रदेश मधल्या बैरसिया ह्या तहसीलमध्ये तुम्ही वाटलंच तर शब्द त्या ठिकाणी पाहून घ्या. याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदाच पेपरलेस वोटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. जर इलेक्शनच्या संदर्भात वेगवेगळे पॉइंट त्या ठिकाणी विचारले जात असतील तर खाली विद्यार्थी मित्रांनो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की जे काय भारताचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, ओके, भारताचा निवडणूक आयोग, हे भारताच्या कोणत्या कलमामध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये त्याला त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. ओके, ऑप्शन पण सांगतो. 323, 324, 325 आणि 330. ओके, ह्याच्यापैकी कोणत्या कलमाने त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतासाठी निवडणूक आयोग हे स्थापन झालेलं आहे. आणि दुसरा क्वेश्चन की जर भारताच्या निवडणूक आयोगाचा कलम विचारत असतील तर महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे देखील तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा. ओके, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल, 52.46% वाटा अशा पद्धतीने आलेले आहे. इकॉनॉमिकच्या दृष्टीनं जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये सिलेबसमध्येच आयोगाने देताना स्पष्ट एक वाक्य दिले की परकीय व्यापार, सिलेबसमध्ये परकीय व्यापार आणि परकीय व्यापारावरती त्या ठिकाणी एफडीआय वरती कंपल्सरी क्वेश्चन विचारताना आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं. यदा कदाचित परकीय गुंतवणुकीऐवजी ते एफडीआय फॉरेस्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असाही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर ही जी काय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, एफडीआय जो काय आहे, या एफडीआय वरती त्यांनी असं विचारलं की या वर्षी क्रमवारी चेंज झालेले आणि विशेषतः त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं इलेक्शन पण आहे, त्याच्यामुळे पण यदा कदाचित महाराष्ट्राला अव्वल स्थानी देण्याचा प्रयत्न केला असू शकतो. काय आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही, पण महाराष्ट्रात जास्तीत जास्त पैसे आले आपल्या विकासाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. परकीय गुंतवणूक याच्यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल आहे आणि पहिले 3 क्रमांक तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. मग पहिले 3 क्रमांक कुठले आहेत एफडीआय मध्ये? तर एक आहे महाराष्ट्र, 2 नंबर आहे कर्नाटक आणि 3 नंबर आहे दिल्ली. बघा, 3 नंबर कोणता आहे? दिल्ली. दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र राज्य असून दुसऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी कर्नाटक राज्य आहे आणि गुजरात त्या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती आहे. बाकीचं काय विचारणार नाहीत, कुणी काय म्हटलं त्याच्याबद्दल ह्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. एफडीआय मध्ये महाराष्ट्र टॉपला आहे, मुद्दा नंबर 1. म्हणजे क्वेश्चन असा विचारणार, सध्या
23-24 या आर्थिक वर्षाचा विचार करता परकीय गुंतवणुकीमध्ये खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? महाराष्ट्र. पहिल्या त्याच्यामध्ये चढत्या क्रमाने लावा असंही विचारलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि चौथं पण राज्य माहिती असावं तेलंगणा. गुजरात 5व्या नंबरला आहे. पण पहिले 3 तरी ॲटलीस्ट माहिती असावं. 1 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 2 नंबरला आहे कर्नाटक, 3 नंबरला आहे दिल्ली. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. पुढचा क्वेश्चन. सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती आहे की सध्या सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झालेली. सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष ज्ञानी जारी. बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त कितव्या? 75. सध्या सर्वोच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण झालेले? 75. भारतीय राज्यघटनेच्या 124 कलमामध्ये बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम कितव्या कलमामध्ये? कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी स्थापन झालेले. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर काही नंतर एक कालावधीनंतर कॉलेजियम पद्धत बाद करण्यात आली. परत कॉलेजियम पद्धत ॲड करण्यात आली वगैरे, वगैरे. ती बरेचसा त्या ठिकाणी पार्ट आहे. आणि जे काही आपलं सुप्रीम कोर्ट आहे भारताचं, हे सुप्रीम कोर्ट भारतीय संविधानाचं सगळ्यात महत्त्वाचं असं रक्षक आहे. सध्या धनंजय चंद्रचूड साहेब जे काय ते सध्या रिटायरमेंटच्या पोझिशनला आहेत. आणि नवीनच आता काही ऑक्टोबरमधला रिसेंटचा तो मुद्दा आहे, चर्चेतलं नाव आहे, मी आता ह्या ठिकाणी सांगणार नाही. ते आगामी काळामध्ये भारताचे नवे सरन्यायाधीश मधून होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यावरती पण क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. कारण सध्या सर्वोच्च न्यायालयात त्या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुद्दा 1. मुद्दा 2 की सुप्रीम कोर्टला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेतच, पण न्यायदेवतेची नवीन मूर्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये आलेली आहे. तर तिच्या हातामध्ये आता पहिल्यासारखी तलवार नसून काय आहे? हातामध्ये संविधान आहे. मी याच्या अगोदरच्या पण लेक्चरला त्या ठिकाणी कोणत्यातरी एका लेक्चरला सांगितलंय की सध्या जे काही नवीन न्यायमूर्तीची न्यायदेवतेची त्या ठिकाणी मूर्ती सुप्रीम कोर्टमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर त्या न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये खालीलपैकी काय आहे? मग तिथं देणार ढाल आहे, तलवार आहे, संविधान आहे आणि भाला आहे. असे 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिलं. तर लक्षात घ्या, सध्या जी काही न्यायदेवतेची मूर्ती आहे, तिच्या एका हातामध्ये त्या ठिकाणी तराजू आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान हातात धरलेले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की साडी परिधान केलेली एकदम भारतीय वेशभूषेतील ती न्यायदेवतेची त्या ठिकाणी मूर्ती आहे. ते कपाळावरती त्या ठिकाणी टिकली लावलेली आहे. विशेष म्हणजे काळी जी काही पट्टी जी डोळ्यावरती बांधलेली असायची पूर्वी, की न्याय नाही का, म्हणजे कानून अंधा होता है असं ते पिक्चर मधले डायलॉग आहे. तर सध्या ती जी काय काळी पट्टी न्यायदेवतेच्या मूर्तीच्या ह्याच्यावरती होती, तर ती आता सध्या काढून टाकलेली आहे. त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना सरन्यायाधीश असं म्हणाले, की बाबा न्याय हा उघड्या डोळ्यांना पारदर्शकपणे त्या ठिकाणी केला जातोय. त्याच्यामुळे तिच्या डोळ्यावरती काळी पट्टी असता कामा नये. ओके. तर महत्त्वाचं म्हणजे सध्या सुप्रीम कोर्टला जर 75 वर्ष पूर्ण होत असतील, तर 124 कलमांमध्ये भारताचे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा. आणि विशेषमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त त्या ठिकाणी 12 देशी प्रकारातील 75 झाडे दिल्लीच्या विविध ठिकाणी त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. किती झाडं येणार आहेत? 75. 75 का? कारण ऑलरेडी सुप्रीम कोर्टला त्या ठिकाणी 75 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. पण किती प्रकारातली? तर 12 देशी प्रकारातली झाडं त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्ट तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस एक्झामला जाताल, त्यावेळेस स्टॅटिक पॉलिटिक्स ज्यावेळेस पॉलिटीचा अभ्यास करत असाल, त्यावेळेस सुप्रीम कोर्टचा अभ्यास तुम्ही जरूर करून जावा. कारण बेसिक राज्यशास्त्रावरती, बेसिक पॉलिटीवरती, सुप्रीम कोर्टवरती ह्यावेळी 100%च क्वेश्चन असणार आहे. मग त्याला अभिलेखाचं न्यायालय म्हटलं जातं, तर ते कुठल्या कलमानुसार किंवा सुप्रीम कोर्टची रचना कशी आहे, काय कशी आहे, स्थापना कशी केली जाते, राष्ट्रपती त्या ठिकाणी त्या न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात वगैरे, वगैरे. आता तो बेसिक पॉलिटीचा पार्ट आहे. आपण नंतर एखाद्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहू. भारतच आशिया हॉकी संघाचा चॅम्पियन, ही देखील न्यूज अत्यंतिक इम्पॉर्टंट आहे. सध्या बघा, भारत हा आशियाई हॉकी स्पर्धेचा चॅम्पियनशिप
स्पर्धा सध्या त्यांनी भारताने जिंकलेली. मग कितव्यांदा जिंकलेली? तर आत्तापर्यंत कुठल्या देशाने किती वेळा चषक जिंकवला? इथं असा चार्ट दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, की भारत हा 5 वेळा त्या ठिकाणी विजयी आहे. 2011 साली, 16 साली, 18 साली, 23 आणि 24. 23 आणि 24 सलग बघा, 23 आणि 24 सलग भारत आशियाई हॉकीचा त्या ठिकाणी काय झालेला आहे, चॅम्पियनशिप स्पर्धा त्यांनी जिंकलेली. 5 वेळा चषक जिंकण्याचा रचला इतिहास. बरोबर? सर्वाधिक असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आशियाई हॉकी चषक सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर आपल्या भारताने जिंकले. किती वेळा जिंकलेला आहे? 5 वेळा. अगदी असाही क्वेश्चन विचारला, किती वेळा जिंकलेला आहे? 5 वेळा त्या ठिकाणी जिंकलेला आहे. आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचा भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत चीनचा कोणाचा पराभव केलाय? चीनचा 1-0 असा पराभव करून जेतेपदक पटकवले. मग जर हे जेतेपदक कुणाला हरवून जिंकलेले आहे? चीनला हरवून जिंकलेले. बघा, भारत सध्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेचा विनर आहे. चीनला हरवलेला आहे. मग भारताचं कॅप्टनशिप कोणाकडे आहे? तर लक्षात घ्या, भारताचे कर्णधार हरमनप्रीत सिंगने, कोणी? हरमनप्रीत सिंगने. हा मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, की हरमनप्रीत सिंग, बघा तुमच्या लक्षात येत नसेल तर वाटलंच तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. जे काय हरमनप्रीत सिंग आहेत, बघा, भारताचे कर्णधार हरमनप्रीत सिंग हे जे काय भारताचे कर्णधार आहेत, तिथे बघा लिहिले भारताचे कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी हा जो काही चॅम्पियनशिप आहे ह्याची लीडिंग केलं होतं. मग आता क्वेश्चन असा येऊ शकतो, की भारतानं 5 वेळा जिंकले, 23-24 तर सांगितले, राहिले फक्त 3 वेळा. ह्या आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा जे काय तिची सुरुवातच 2011 साली झाली होती आणि ज्या वर्षी सुरुवात झाली त्याच वर्षी देखील भारत विजयी होता. भारताचे विजेतेपद कधी कधी? आशिया चॅम्पियन ट्रॉफी 2011 मध्ये सुरू झाली, जिथे भारत या फेरीत पाकिस्तानना पेनल्टी शूटमध्ये 4-2 ने पराभव करून त्या ठिकाणी विजय मिळवला. म्हणजे बघा, आशिया चॅम्पियन स्पर्धा जी काय हॉकीची आहे हे 2011 ला सुरू झाली. पहिल्याच 2011 सालचं म्हणजे पहिलंच विजेतेपद आशिया चॅम्पियन शिप हॉकी स्पर्धेचं भारताला भेटलेले आहे. आतापर्यंत भारतानं 5 वेळा जिंकलेली आणि हरमनप्रीत सिंग हे त्याचे आता सध्याचे कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत आणि सध्याची जी काही ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपण चीन या संघाला हरवून त्या ठिकाणी जिंकलेली आहे. किती गोल केलेत, काय केलेत, हा काय मुद्दा त्या ठिकाणी एक्झामला जात नाही. आणि मग ह्या ठिकाणी तुम्ही कात्रणामध्ये पाहू शकता, की पाकिस्तान 3 वेळा विजय, दक्षिण कोरिया 1 वेळा विजय अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेलं आहे. 2011 मध्ये या स्पर्धेची सुरुवात आहे. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन. हां. रेल्वेची देशात पहिल्यांदाच झाले का नाही? पहिली कवच 4 बघा, कवच 4 यंत्रणा सुरू. मग असा क्वेश्चन असा येऊ शकतो, की कवच 4 ही यंत्रणा खालीलपैकी कोणी सुरू केली? मग ते पहिलाच ऑप्शन ते देणार आरोग्य विभाग. बघा, आपल्याला असं वाटणार कारण आपण हेल्थ पॉलिसी काढतो तिथं आरोग्य कवच वगैरे असं आपल्या वाचनात गेलेलं असतं. एक्झामिनर नेहमी अशा पॉइंटलाच हिट करतो, की जे सिमिलर वाटतात. ते क्वेश्चन असा विचारणार, की कवच 4 ही जी काही यंत्रणा आहे हे खालीलपैकी कोणत्या विभागाने सुरू केली? आरोग्य विभाग, रेल्वे विभाग, बस विभाग आणि मग कोणता तरी एखादा लष्कर विभाग असं देणार. आणि मग आपल्याला पर्टिक्युलर माहिती पाहिजे. मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी बळी जाण्याचा चान्सेस आहे. त्यांना असं वाटणार, की बाबा आरोग्य यंत्रणेनेच ही कवच 4 म्हणजे काहीतरी आरोग्याला कवच देण्याचा वगैरे असं काहीतरी प्रकार असावा. परंतु कवच 4 विद्यार्थी मित्रांनो, हे मुद्दा ह्या ठिकाणी लक्षात ठेवा, की कवच 4 ही यंत्रणा ही आरोग्य विभागाने नसून तर रेल्वे विभागाने त्या ठिकाणी देशात पहिल्यांदाच चालू केलेली. मग काय आहे ह्या कवच 4 मध्ये? तर बघा, लक्षात घ्या, बरेचसे त्या ठिकाणी रेल्वेचे ॲक्सिडेंट होताना आपल्याला दिसतात. का तर सिग्नल लागलेलेच त्या ठिकाणी जो काय पायलट असतो रेल्वेचा त्याला दिसत नाहीत. मग हे जे काही सिग्नल आहेत हे जवळपास तुम्हाला 7 किलोमीटर अगोदरच दिसावेत आणि जर चुकून पायलटने जर ब्रेक दाबला नाही तर ऑटोमॅटिकली ह्या कवच 4 मुळे ऑटोमॅटिकली त्या रेल्वेचे ब्रेक दाबले जाणार आहेत आणि रेल्वे थांबणार आहे. अशा पद्धतीची ही कवच 4 यंत्रणा आहे. बघा तुम्ही, 7 किलोमीटरवरील सिग्नल इंजिन मधील डिस्प्लेवर आधीच दिसणार. म्हणजे जे काही त्यांच्या पुढे त्या रेल्वेच्या तुम्ही बघितलं असेल, आता बऱ्याचशा जणांनी रेल्वेमध्ये प्रवास केला असेल. रेल्वेचं जे काही पुढचं केबिन असतं त्याच्यामध्ये डॅशबोर्ड असतो. त्या डॅशबोर्डच्या डिस्प्लेवरती 7 किलोमीटर अगोदरच, किती किलोमीटर? 7 किलोमीटर अगोदरच त्या ठिकाणी रेल्वे इंजिनवरती ते डिस्प्ले होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, क्वेश्चन
एकदम बेसिक सरळ सेवा असतील, पोलीस भरती असेल, त्यांना क्वेश्चन हिथं विचारले जाणार की खालीलपैकी सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव साहेब जे काय आहेत ते सध्या त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. यांनी राजस्थानातील सवाई माधोपूर व समेरगंज मंडी या प्रवासादरम्यान कुठून राजस्थानातील सवाई माधोपूर ते सुमेरगंज मंडी दरम्यान कवच 4 ची चाचणी घेतली. या मार्गावर देशातली पहिली कवच 4 यंत्रणा सुरू झालेली आहे. मग क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो, कुठं? गट क ला, गट ब ला एमपीएससी क्वेश्चन ही तर विचारणार. जर ते ज्यावेळेस वंदे भारत ट्रेन चालू झाली होती, तर ती पहिली वंदे भारत ट्रेन कुठून कुठं धावली असा क्वेश्चन जर विचारत असेल, तर कवच 4 यंत्रणा कुठून कुठं चालू झाली हेही विचारू शकतात. तर राजस्थान मधील सवाई माधोपूर ते सुमेरगंज मंडी या दरम्यान ही यंत्रणा चालू झाली. लोको पायलट ब्रेक लावायला विसरला तर ऑटोमॅटिक सिस्टमने त्या ठिकाणी काय होणार आहे? वेग कमी होणार आहे. सवाई माधोपूर ते सुमेरगंज मंडी दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली चाचणी. दिसते का? अशा पद्धतीचा हा डिस्प्ले आहे. त्याच्यावरती आपोआपच त्या ठिकाणी ब्रेक लागून स्पीड कमी होणार आहे. असे काम करते कवच 4. इंजिनमध्ये बसवण्यात आलेल्या डिस्प्लेवर पुढील 7 किलोमीटर वरती त्या ठिकाणी सिग्नल दिसणार आहे. 2 किलोमीटर अंतरावरती रेड सिग्नल असेल तर कवच स्वतःच लोको पायलटला वेग कमी करण्याच्या काय करणार आहे? त्या ठिकाणी सूचना देणार आहे. आणि पायलटने ब्रेक लावला नाही तर कवच स्वतःच ब्रेक लावेल आणि रेल्वेचा वेग त्या ठिकाणी कमी करेल. म्हणून ही सिस्टीम त्या ठिकाणी महत्वाची आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. सांगलीच्या सचिन खिलारीचे पॅरिस मध्ये चंदेरी यश. ओके, सांगलीच्या, थोडं झूम करतो मी तुम्हाला दिसेल. बघा कसा पॉइंट त्यांनी दिले की सांगलीच्या सचिन खिलारीचे, कोणाच्या? सचिन खिलारीचे. मग ह्या सचिन खिलारी हा महाराष्ट्राच्या रिलेटेड व्यक्ती आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत की त्यांचा जिल्हा कोणता. सचिन खिलारीचा जिल्हा आहे सांगली. आणि याचे जे काय पॅरिस मध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा झाली, तर त्या जी पॅरिस मध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्याला चंदेरी पद भेटलेले, म्हणजे रौप्य पदक त्या ठिकाणी भेटलेलं आहे. बघा, मग हे रौप्य पदक भेटलेले भारतीयांनी मोडला टोकियोचा विक्रम. म्हणजे याच्या अगोदर ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाली होती? टोकियोला झाली होती. आता सध्या 2024 ची स्पर्धा कुठे झाली? पॅरिसला झाली. आता आगामी काळामध्ये जेवढे पोलीस भरतीला बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले गेले, एकदम बेसिक लेवलला हाही क्वेश्चन विचारला गेला की पहिल्यांदाच त्या ठिकाणी आत्ताची सध्याची 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झालेली आहे? तर ती पॅरिसमध्ये झालेली आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यावा. मराठमोळ्या सचिन खिलारी याने गोळाफेक मध्ये, बघा, गोळाफेक F46 स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बघा बघा आता क्वेश्चन कसे विचारतो. 3 क्वेश्चन सांगतो. सचिन खिलारी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा खेळाडू आहे? सांगली जिल्ह्याचा आहे. कारण एकदा त्यांनी असं विचारलंय बघा, एमपीएससी गट ब ला मला एक्झाम आठवत नाही, पण मे बी 19 किंवा 20 चा पेपर असावा. त्यांनी एका मुंबईच्या, मला त्याचं मोरे असं काहीतरी नाव आहे, त्या जलतरणपटूचं अजून नाव आठवते. तर खालीलपैकी अजय मोरे का अजित मोरे हा जलतरणपटू खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे? आणि खाली ऑप्शन होतं मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर आणि सांगली. तुम्ही क्वेश्चन पेपर जाऊन बघा. जर तशा पद्धतीचा आयोग ग्रुप बी ला क्वेश्चन विचारत असेल की एखादा जलतरणपटू कुठल्या जिल्ह्याचा आहे, तर ह्या सचिन खिलारीवरती पण आगामी काळामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हे आपण नाकारू शकत नाही. मग हे जो काय सचिन खिलारी आहे, हा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर तो आहे गोळाफेक खेळाशी संदर्भात आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन एक विचारला जाईल की तो कोणत्या जिल्ह्याचा आहे? सांगली जिल्ह्याचा आहे. सांगली जिल्ह्याचा असणारा सचिन खिलारी हा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर तो गोळाफेक या संदर्भात आहे. मग गोळाफेक मध्ये त्यांनी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणतं पदक भेटलेलं आहे त्याला? सुवर्ण, त्याच्यानंतर रजत म्हणजेच रौप्य, आणि कांस्य, आणि यापैकी नाही, असे 4 ऑप्शन त्या ठिकाणी फ्रेम करू शकतात. तर त्याला 2 नंबरचं रौप्य पदक किंवा त्याला रजत पदक असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो.
मग आता ह्या ठिकाणी वेगळी अशी कामगिरी काय झालेली, तर जे काही टोकियो ऑलिम्पिक झाली होती याच्यापेक्षा आपल्याला ह्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदकं भेटलेली आहेत. मग जर आतापर्यंत भेटलेल्या पदकांमध्ये आपल्याला हायेस्ट पदकं जर भेटत असतील पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये, तर 100% आपल्याला टोटल किती पदकं भेटली याच्यावरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. बघा, यंदाच्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने विक्रमी अशी 22 पदके जिंकताना आपली 19 पदके जिंकण्याचा विक्रमाची कामगिरी टोकियो ऑलिम्पिक जी काय 2020 मध्ये झाली होती ह्याला त्या ठिकाणी मागे टाकली. म्हणजे सध्या बघा, लक्षात घ्या, सध्या भारताने पॅरिस इथे झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये टोटल 22 पदके जिंकलेली आहेत. त्यातले एक पदक ह्या सचिन खिलारीनं गोळाफेक मध्ये रौप्य पदक भेटवलेलं आहे. मग अगोदर टोकियो ऑलिम्पिक मध्ये आपल्याला 19 पदकं भेटली होती, आता सध्या आपल्याला 22 पदकं भेटलेली आहेत. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सचिनने आपल्या नावावरील आशियाई विक्रम मोडला. ह्या सचिनच्या नावावरती सुरुवातीला आशियाई विक्रम होता काय, तर त्यानं 16.32 मीटर ची फेक करत रौप्य पदक जिंकलं होतं. म्हणजे सचिनने आपल्याच नावावरील आशिया विक्रम मोडताना किती लांब त्या ठिकाणी गोळा फेकलाय, हा भाला फेक नाही गोळा फेक आहे. तर किती लांब त्या ठिकाणी गोळा टाकलेला आहे, तर तब्बल 16.32 मीटरची फेक करत त्या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेले. त्याच्यामुळं जर त्यांनी नीरज चोप्रावरती क्वेश्चन विचारत असताना किती मीटर लांब भाला फेकला याच्यावरती जर क्वेश्चन फ्रेम होत असतील, तर आगामी काळामध्ये त्या ठिकाणी ह्यानं गोळा किती लांब मीटर फेकला, किलोमीटर नाही मीटर, 16.32 लांब मीटर त्या ठिकाणी भालाफेक करत गोळाफेक करत त्या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं. सचिनची ही वैयक्तिक देखील सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे. ओके, अशा पद्धतीने लक्षात घ्या. आणि या स्पर्धेमध्ये 16.32 त्याने टाकलेला आहे आणि जो काही कॅनडाचा ग्रॅग स्वीट, तुम्ही नाव बघून घ्या, स्टीवर्टने 16.38 मीटर त्याला गोल्ड भेटलेले आहे. कोणाला, कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने 16.38 मीटर हे करत त्याला त्या ठिकाणी गोल्ड भेटलेले. आणि इथे बघा खिलारी असं लिहिलेले, जाणून बुजून ही इमेज घेतलेली, खिलारी असं नाव दिलेले, पॅराऑलिम्पिक स्पर्धा त्यानं गोळाफेक मध्ये हा आहे व्यक्ती. आता ही व्यक्ती आयएमपी आहे. का व्यक्ती आहे आयएमपी असण्याचं कारण, ह्या व्यक्तीला पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोपाचं त्या ठिकाणी ध्वजवाहक म्हणून देखील कामगिरी त्या ठिकाणी भेटली होती. मग हे जे काय हरविंदरचा, बघा, हरविंदरचा सुवर्ण तीर, आता याच्यावरती ह्या एवढंच जरी लक्षात राहिलं तरी लक्षात यायला पाहिजे, हरविंदरचा सुवर्ण तीर, तीर कशाच्या संदर्भात असणार आहे, सरळ सरळ तिरंदाजीच्या संदर्भात असणार आहे. म्हणजे उद्या जर क्वेश्चन असा विचारला की हे जे काय हरविंदर सिंग आहेत हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत, तर ते तिरंदाजी या खेळाशी संदर्भात आहेत. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. हरविंदरने सलग दुसऱ्यांदा, कितव्यांदा, सलग दुसऱ्यांदा पॅराऑलिम्पिक मध्ये पदक पटकवलेले असून ते पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. लक्षात घ्या मुद्दा, की पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा, ह्या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्या, हा पॉइंट VIMP आहे. कारण पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ही पहिलीच व्यक्ती आहे. आणि जर पहिली व्यक्ती असेल तर 100% त्या ठिकाणी वर्षभरात कोणत्या ना कोणत्या परीक्षेला क्वेश्चन विचारलाच जाईल. हरविंदरने सुवर्ण तीर मारला, तर ह्या ठिकाणी मी हायलाइट पॉइंट केलेला आहे, हरविंदरने सलग दुसऱ्यांदा म्हणजे याच्या अगोदर त्या ठिकाणी कुठली पॅराऑलिम्पिक स्पर्धा झाली, टोकियोची झाली, टोकियोमध्ये आणि आता पण सलग दुसऱ्यांदा पॅराऑलिम्पिक मध्ये पदक पटकवले असून तो पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. 100% क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे सचिन खिलारी गोळाफेक आणि हरविंदर सिंग जो काय आहे तो तिरंदाज, अशा पद्धतीचे दोघांचेही खेळ लक्षात ठेवणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. आता हित विचारलंय की बाबा, भारतात
सर्वाधिक श्रीमंत महिला, भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिलेकडे किती संपत्ती आहे, किती संपत्ती आहे हे विचारणार नाही, परंतु भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला कोण? तर हा फोटो तुम्ही, ही इमेज लक्षात ठेवायची. राधा वेंबू, बघा, राधा वेंबू ह्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांना ही जर दिसत नसेल बघा, तर थोडी ह्याची क्वालिटी 720 ला वगैरे जर तुम्ही बघितली तर 100% ह्या इमेज तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतात. कारण क्वेश्चन आपल्याला ह्या न्यूजपेपर वरूनच येणार आहे, ना की कोणत्या पुस्तकातून येणार आहे. आता बघा, काही महत्त्वाचे दिवस पण आपल्याला माहिती असायला पाहिजेत, की जे त्या ठिकाणी विचारलेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन हे कधी आहे? तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन हा 8 सप्टेंबरला आहे. बघा, महत्त्वाचे दिवस या ठिकाणी म्हणण्याचं 8 आणि ह्याचीच डबल केली तर किती होतात? 8 दुने 16. 16 सप्टेंबरला त्या ठिकाणी जागतिक ओझोन दिन असतो. काय असतो? जागतिक ओझोन ओझोन दिन. म्हणजे ज्यांचं 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन पाठ आहे, त्यांनी लक्षात ठेवायचं की त्याच्या निम्म केलं म्हणजे किती झालं? 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन त्या ठिकाणी असणार आहे. ओके, हे दोन मुद्दे त्या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा पॉइंट. आता सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी इलेक्शनचं वर्ष आहे. सगळीकडे म्हणतात आता आचारसंहिता लागले. परंतु एकदा कदाचित एक्झामिनरला एकदम बारीक गुगली टाइप क्वेश्चन जर टाकायचं ठरवलं आणि की आचारसंहिता, बघा, आचारसंहिता किती दिवसांची असेल, आलंय का नाही? आहे तसं क्वेश्चन मार्क करून हे दिले का? मग आपण विचारणार इलेक्शनचा नामचा काय संबंध आहे का? असलं कुठं परीक्षेत विचारतात का? तुम्ही बघा ना, न्यूजपेपरमध्ये डिरेक्टली त्यांनी असं जर एखादंही दिलं असेल तर 100% त्या ठिकाणी त्यांचा आचारसंहितेवरती क्वेश्चन विचारण्याचा एक्झामिनरचा कल होऊ शकतो. आचारसंहिता किती दिवसांची असेल तर लक्षात घ्या, सुरुवातीला ज्या वेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाचे तत्कालीन जे काय आयुक्त होते टी.एन. शेषन यांनी 90 दिवसांची आदर्श आचारसंहिता आणली होती. जे काही टी.एन. शेषन होते 10वे निवडणूक आयुक्त होते. कितवे? 10वे निवडणूक आयुक्त होते. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. जे काही टी.एन. शेषन हे 10वे निवडणूक आयुक्त होते भारतीय निवडणूक आयोगाचे. त्यांनी त्यावेळेस त्या काळामध्ये आदर्श आचारसंहिता आणली आणि ती 90 दिवसांची असेल, फार मोठा स्पॅन ठेवला होता आणि त्या व्यक्तीनं त्या काळामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, की बाबा ही आचारसंहिता त्या ठिकाणी लावण्याची. आणि आता तो कालावधी कमी करून, बघा, आता तो कालावधी कमी करून 30 दिवसावरती आला आहे. म्हणजे आचारसंहिता किती दिवसांची असेल तर 30 दिवसांची असेल. हे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, फक्त एकदाच 2004च्या विधानसभा निवडणुका होत्या, त्यावेळेस 45 दिवसांवरती ती आचारसंहिता गेली होती. परंतु सरासरी साधारणतः आचारसंहिता ही 30 दिवसांची असेल. हाच ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेला असेल. आता आचारसंहिता म्हणजे काय? देशात स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांनाच आचारसंहिता असं म्हणतात, की ज्या काही निवडणुका आहेत हे स्वतंत्रपणे निपक्षपातीपणे निवडणुका पार पाडाव्यात आणि एक चांगली त्या ठिकाणी बॉडी, लोकांचं प्रतिनिधित्व करणारी त्या ठिकाणी आपल्याला भेटावी, या उद्देशानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे काही नियम लागून घेते किंवा अटी टाकते तर त्याला, त्या कालावधीला काय म्हणतात? आचारसंहिता असे म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्याच पक्षांनी आणि उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील त्या ठिकाणी त्याच्यावरती होऊ शकतो. मग अंमलबजावणी सर्वप्रथम कधी झाली? 1962च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 1967च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नवनवीन नियम जोडले गेले. म्हणजे 1967, बघा, 1962 ला नाही, सगळ्यात पहिल्यांदा पहिली इलेक्शन कधी झालेले? 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे. बघा, साल महत्वाचे आहेत. 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक.
पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952ला आणि त्याच्यानंतर 1967ला बघा 1967ला की सर्व लोकसभा आणि सर्व विधानसभा याच्यासाठी आचारसंहितेची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आली. म्हणजे 1967 साली पहिली आचारसंहिता लागली. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी साल लक्षात ठेवा. ओके, कारण खूप हा गाजणारा मुद्दा आहे. परीक्षा पण एकदम तोंडावरती आहेत, त्यामुळे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पहिली आचारसंहिता कधी लागली. तर 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळेस आचारसंहिता हा कन्सेप्ट जवळपास 10-12 वर्ष त्या ठिकाणी अस्तित्वातच नव्हता. 1967 पासून त्या ठिकाणी आचारसंहितेचा मुद्दा आलेला आहे. आता आता पण रिसेंटली बघतो की मुलींवरती अगदी त्या ठिकाणी ठाण्यामध्ये का कुठे मुलींवरती अगदी एका शाळेतल्या चिमुरड्या मुलींवरती 5वीतल्या वगैरे त्या ठिकाणी बलात्कार झाला आणि त्याच्यासाठी अख्खी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी ढवळून निघाली. तर क्वेश्चन आपल्याला असा विचारला जाऊ शकतो, फक्त आपण क्वेश्चनच्या अनुषंगाने बघू. मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी सक्षम बालक अभियान त्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. बघा, क्वेश्चन घेण्याच्या पाठीमागचा विद्यार्थी मित्रांनो माझा मूळ उद्देश असा आहे की हे जे काही सक्षम बालक अभियान आहे, क्वेश्चन असा विचारणार की सक्षम बालक अभियान हे खालीलपैकी कशासाठी राबवले जाणार आहे. बघा, मग लहान मुलांमधील लहान मुलांना पौष्टिक अन्न मिळावे म्हणून, बालकांमधील लिंग गुणोत्तर वाढावे म्हणून, मुलींमध्ये होणारं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि मुलींवरील अत्याचार किंवा बलात्कार रोखण्यासाठी, असे 4 पर्याय त्या ठिकाणी ते देणार. मग लक्षात घ्या, आपल्याला त्या ठिकाणी असं वाटणार की ज्या अर्थी सक्षम बालक बनवायचे त्या अर्थी त्याला काहीतरी पौष्टिक अन्न वगैरे भेटलं पाहिजे, अशा अनुषंगाने आपण विचार करणार आणि तसल्या ऑप्शनला आपण घेऊन जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, बलात्कार हा मुद्दा वाटणार नाही. त्याच्यामुळं सक्षम बालक ही जी काही मोहीम आहे किंवा अभियान आहे, हे मुलींवरील जे काही अत्याचार होतात, बलात्कार होतात, याला जर रोखायचं असेल तर सक्षम बालक अभियान त्या ठिकाणी राबवलं जाणार आहे. आणि मग हे हायलाइटेड पॉइंट त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे कुणी केलेले आहे, तर जे काही महिला व बालविकास विभाग आहे ह्यांनी ते ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळांमधील मुलींवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने कृती आराखडा तयार केला. 1 लाखांहून अधिक शाळांमध्ये सक्षम बालक अभियान लवकरच राबवण्यास प्रारंभ होईल. अभियानाद्वारे मुलींमध्ये चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्यात येणार आहे. तसेच पालकांसह शिक्षकांच्या सक्षमीकरणावरती देखील भर दिला जाणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पालकांना शिवाय शिक्षकांना दोघांनाही अत्याचार रोखण्यासाठी कसं सक्षम बनवणं, बालकांना तर सक्षम बनवण्यातच येईल, परंतु पालकांना आणि शिक्षकांना दोघांना म्हणजे अशा 3 पॅरामीटरला सक्षम बनवण्यासाठी या अभियाना अंदर त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने त्याची माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे. राज्यातील शिक्षण विभागाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. कोणाच्या मदतीनं, तर जे काही राज्यातलं शिक्षण विभाग आहे त्याच्या मदतीनं हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानामध्ये कशामध्ये भर दिलेला आहे, मुलींमधील गुड टच आणि बॅड टच काय असतो. बघा, गुड टच आणि बॅड टच काय असतो हे मुलींना शिकवलं जाणार आहे. मुलींचे चुकीचे फोटो काढण्यास त्या ठिकाणी मज्जाव केला जाणार आहे. मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्यास त्या ठिकाणी मनाई केली जाणार आहे. विविध प्रकारचे गेम खेळण्याच्या सवयी त्या ठिकाणी त्यांना मोडण्यात येणार आहेत आणि वाढत्या सायबर बुलिंगला त्या ठिकाणी आळा घालण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे आपलं सक्षम बालक अभियान असणार आहे. आणि महिला आणि बालविकास अभियान ते राबवणारे मेन म्हणजे अत्याचाराला विरोध करण्यासाठी हे आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा पॉइंट, मिरगपूर. बघा, हा पॉइंट महत्वाचा आहे. मिरगपूर देशातील सर्वात सात्विक गाव. तुम्हाला जास्त फक्त 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की देशातील पहिलं सात्विक गाव कोणतं, तर कुठलं आहे, मिरगपूर आहे. आणि का विचारलं जाऊ शकतं, तर अजून दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ते कोणत्या राज्यातील आहे. तर मिरगपूर हे उत्तर प्रदेश राज्यातील गाव आहे की ज्या गावाला पहिल्यांदा सात्विक गाव म्हटलेलं आहे. सात्विक गाव का म्हटलेलं आहे, तर कारण त्या गावामध्ये आतापर्यंत बघा 500 वर्षापूर्वी गावात कुणीही दारू, गांजा, चरस, तंबाखू, सिगरेट आदी स्वरूपाचे कसलेही कोणालाच व्यसन नाही. ओके, त्याच्यानंतर मेन म्हणजे अत्यंतिक अभिमानाची बाब अशी की विनयभंग, बलात्कार असा एकही गुन्हा त्या ठिकाणी त्या गावात झालेला नाही 500 वर्षापासून. म्हणून या गावाचे नाव आहे मिरगपूर.
असे त्या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या. मग हे जे काय मिरगपूर गाव आहे हे कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे, तर ते काली नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं आहे. बघा, देशातील पहिले गाव पहिले सात्विक गाव मिरगपूर, राज्य आहे उत्तर प्रदेश आणि ते काली नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं आहे. याच्या पलीकडे याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही. पुढचा क्वेश्चन, हा क्वेश्चन मला इम्पॉर्टंट वाटतो. बघा, जी काय सबलेंका आहे ही अमेरिकन ओपन जी काय टेनिस स्पर्धा असते, तुम्हाला मी पाठीमागच त्या ठिकाणी ट्रिक सांगितली किंवा हिंट सांगितलेली. ओपन हा जो वर्ड येत असेल, ट्रिक आपली असे की जर ओपन हा वर्ड येत असेल तर 100% ती स्पर्धा टेनिस या खेळाशी संदर्भात असणार आहे. तर हे जे काय अमेरिकन ओपन स्पर्धा आहे ती सध्या सबलेंका यांनी जिंकलेली आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. मग ह्या ज्या काही सबलेंका आहेत ह्या खालीलपैकी म्हणजे कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत, तर लक्षात घ्या, बेलारुसची, कुठल्या देशाची, बेलारुसची अरीना सबलेंका. बघा, बेलारुसची अरेना सबलेंका, हा फोटो महत्वाचा लक्षात ठेवायचा. यांनी सध्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा त्यांना विजेतेपद भेटलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकालाच प्रॉब्लेम असतात. ह्यांच्या वडिलांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं होतं, बऱ्याचशा दुखापती झाल्या होत्या. सगळ्यांवरती मात करत त्यांनी पुनरागमन केलं आणि विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकन ओपन जे काय टेनिस स्पर्धा हे त्याचं जेतेपद हे दिसते का, त्यांनी ट्रॉफी, तुझं काय कप आहे, त्याला मिठी मारलेली आपल्याला दिसते. हा फोटो आठवायचा. अमेरिका सबलेंका बेलारुस या देशाच्या त्या खेळाडू आहेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन, हा, जसं आता मी सांगितलं की काही वेळापूर्वी सांगितलं की मी 16 सप्टेंबर जो काय आहे, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन असतो. त्याच्या निम्म केला 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन असतो. तर त्या ओझोनच्या दिनानिमित्त बघा, तुम्ही म्हणताल सर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो का, मला असं वाटतं 2018 सालचा प्रिलिमचा राज्यसेवेचा पेपर काढून बघा, त्याच्यामुळे डिरेक्टलीच विचारले खालीलपैकी ओझोन दिन कधी साजरा केला जातो, तर 16 सप्टेंबरला ओझोन दिन, जागतिक ओझोन दिन असतो. यंदाच्या ओझोन दिनाची थीम ही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऍडव्हान्सिंग क्लायमेट ऍक्शन, या वेळेची थीम विचारणे जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. का, तर क्वेश्चन याच्या अगोदर असा विचारलाय किंवा आगामी काळामध्ये ही विचारला जाऊ शकतो, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा कशाच्या संदर्भात आहे. मग खाली ऑप्शन असणार जैवविविधतेच्या संदर्भात, त्याच्यानंतर घातक कचरा वाहून नेण्याच्या संदर्भात, ओझोनच्या संरक्षणाच्या संदर्भात आणि जे काय जागतिक उष्णता वाढते, हीट वाढते त्याच्या संदर्भात आहे, असं काही ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकतात. तर जो काय मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे हा पर्यावरणातील ओझोनच्या संदर्भात आहे. हा मुद्दा ह्या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा करार 1987 साली करण्यात आलेला आहे. हे देखील वाक्य आयोगानं विचारलेलं आहे. मॉन्ट्रियल करार कधी झाला, 1987 साली झाला. कशाच्या संदर्भात आहे, ओझोनच्या संदर्भात आहे. त्यानुसार बघा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 नुसार ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या रसायनांवरती त्या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. काय सांगतो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, की जे काही वेगवेगळी रसायन आहेत ज्याच्यामुळं ओझोनला भगदाड पडतं. पहिल्यांदा त्या ठिकाणी दक्षिण ध्रुवावरती ओझोनला भगदाड किंवा ओझोन होल त्या ठिकाणी पाहायला भेटलं. मग हे जे काय ओझोन डिप्लेशन होते, तर ते कुठल्या कुठल्या जे काय क्लोरोफ्लोरोकार्बन असतात वेगवेगळे, तर त्याच्यामुळं इथं लिहिले बघा, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन, तर याच्यामुळे ह्या ओझोनला भगदाड पडत असते. हे दिसतंय का छत्री, छत्री कशाची आहे ही, तर ही ओझोनची आहे. आणि त्याने काय होते, पृथ्वीला कवच त्या ठिकाणी दिलं जाते. मग ह्या ओझोन लेअरचं महत्वाचं काम काय, ओझोन मध्ये साधारणतः O3 म्हणजे 3 ऑक्सिजनचे त्या ठिकाणी रेणू असतात. ओके, तर ह्या 3 ऑक्सिजन पासून मिळून ओझोन तयार झालेला असतो. आता बघा, ओझोनच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय मॉन्ट्रियल प्रोटोकॉल प्रोटोकॉलवरती त्या ठिकाणी सह्या करण्यात आल्या. हा थर पृथ्वीपासून सुमारे 15 किलोमीटर ते 35 किलोमीटर उंचीवर आहे. आणि मुख्यत्वे क्वेश्चन इथे विचारला जाणार आहे की ओझोन थर, किंवा ऑलरेडी विचारला गेलेला आहे की ओझोन थर हा खालीलपैकी कोणत्या थराचा पार्ट आहे, तर तो स्ट्रॅटोस्फिअरचा पार्ट आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. म्हणजे खाली आहे ना, तपांबर, स्थितांबर, दलांबर, मध्यांबर, आयनांबर असे स्तर आहेत ना आपले. मग तुम्ही खाली मला मराठीमध्ये सांगायचं, आता मी तुम्हाला सांगणार नाही, पण इथंच सांगितलंय की
15 ते 35 किलोमीटर अंतरावरती जो काय ट्रॅटोस्फिअर आहे, तर त्या ट्रॅटोस्फिअर मध्ये आपल्याला ओझोन त्या ठिकाणी आढळतो. मग हा काय करत असतो, तर ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांना म्हणजे UV रेजला, अल्ट्राव्हायोलेट रेजला त्या ठिकाणी अडवतो. परिणामी त्या जर अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या पृथ्वीवरती आले, तर आपल्या अंगावरती जर पडले, तर त्या ठिकाणी आपल्याला त्वचेचे कर्करोग म्हणा, वगैरे वगैरे इथं लिहिले त्वचेचे कर्करोग, त्याच्यानंतर डोळ्यांमध्ये मोतीबिंदू वगैरे असे वेगवेगळे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. यांना प्रतिबंध करण्याचं काम हे O3 करत असेल, तर आपल्याला त्याची काळजी घेणं हे खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट होता. आता पुढचा पॉईंट. आता सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी जर आपण अभ्यासक्रम ओपन करून पाहिला गट ब चा, गट क चा, तर डायरेक्टलीच त्यांनी दिलेला आहे परकीय व्यापार. तर याच्या अगोदर पण विचारलेले क्वेश्चन, त्याच्यामुळे हा घेतलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगापुढे 500 अब्ज डॉलरच्या टप्प्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. मग क्वेश्चन डायरेक्टलीच विचारणार की आयोग तसंच क्वेश्चन विचारतं की इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांपुढे किती किती टप्प्याचं लक्ष आहे, किती डॉलरचं लक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर 500 अब्ज डॉलरचं लक्ष त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसमोर ठेवण्यात आलेलं आहे. आणि मग हे $500 लक्ष जे काय आहे, हे आपल्याला कधीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलेलं दिसतं आणि तुमच्या लक्षात येईल ह्या ठिकाणी मी तो पॉईंट हायलाइट केलेला आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी 2030 सालापर्यंत, इथं देखील प्रश्न सालावरती विचारला जाऊ शकतो, 2030 सालापर्यंत 500 अब्ज डॉलरच्या उलाढालीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी दिले. कोणत्या उद्योगाला? इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन. सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये युनेस्कोचे मानांकन. मग हे फक्त मानांकन झालेले, अजून त्या ठिकाणी युनेस्कोनं दर्जा दिलेला नाही. मग हा सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे? तर हा दुर्ग किल्ला तो रत्नागिरीमध्ये आहे. दापोली, बघा रत्नागिरीमध्येच दापोली आहे. ह्या दापोली जवळ हरणी जवळ असणाऱ्या समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आहे आणि त्याला युनेस्कोचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून त्या ठिकाणी नामांकन झालेलं आहे, अजून दर्जा भेटलेला नाही. आणि सेम असे महाराष्ट्रातील तब्बल 11 किल्ल्यांना नामांकन झालेले. मग तुम्ही म्हणताल सर हा क्वेश्चन का घेतला? हा क्वेश्चन घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की आपल्याला जोड्या लावा स्वरूपामध्ये कोणता किल्ला कुठं आहे, तुम्ही ग्रुप बी चे मेन्सचे पेपर काढून बघा, ग्रुप सी चे मेन्सचे क्वेश्चन पेपर काढून बघा, राज्यसेवा मेन्सचे क्वेश्चन पेपर काढून बघा. त्यांनी त्या ठिकाणी की किल्ले कुठं आहेत आणि त्यांचा जिल्हा कुठं आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर या पॉइंट वरती आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. सुवर्णदुर्ग आता बघितल्याच आपण कुठं आहे, तो रत्नागिरीमध्ये आहे. तसंच बाकीच्या 11 किल्ल्यांना देखील नामांकन त्या ठिकाणी भेटलेले आहेत. मग कोणते किल्ले कुठं आहेत? जी काय राजधानी आहे कुठली, महाराष्ट्र स्वराज्याची राजधानी पहिली नाही, पहिली वेगळी स्वराज्याची राजधानी जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ती ती आहे रायगड. ओके, तर रायगड किल्ला, त्याच्यानंतर खांदेरी किल्ला. रायगड आणि खांदेरी हे दोन्ही पण किल्ले कोणत्या जिल्ह्यात असतील? कारण खांदेरी उंदेरी हे सगळ्यांना माहिती आहे. तर रायगड खांदेरी हे दोन्ही पण रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. सुवर्णदुर्ग किल्ला जो आहे तो रत्नागिरीमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे दोन किल्ले. मग क्वेश्चन, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे किल्ले कुठे आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि पुण्यातील 3 किल्ले घेतलेले आहेत, शिवनेरी, लोहगड आणि राजगड. म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि राज्याभिषेकानंतर असणारी राजधानी रायगड. रायगड आणि राजगड हे दोन्ही आहेत. पण हा मुद्दा लक्षात घ्यायचा, रायगड हा सरळ सरळ रायगड जिल्ह्यामध्येच आहे आणि राजगड हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, शिवनेरी, लोहगड आणि राजगड हे पुण्यातील 3 किल्ले. कोल्हापूरमधील पन्हाळा, कुठं? कोल्हापूरमधील पन्हाळा आणि साताऱ्यातील प्रतापगड, नाशिकमधील साल्हेर या 11 किल्ल्यांचं 100% या ठिकाणी जोड्या लावा या स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारणे जाण्याची शक्यता आहे. हे किल्ले आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. एकदम बेसिक स्वरूपाचा भूगोलावरती असणारा हा क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे भूगोलाला करंट हे अशाच अनुषंगाने सगळ्या सब्जेक्टला टच कसं होईल अशाच अनुषंगाने विचारलं जातं. ओके, पुढचा क्वेश्चन. आता बघा, जे काय आप हे पक्ष आहे
ह्या आप पक्षाला मागच्याच मी करंटच्या लेक्चरमध्ये आपला त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी भेटला हे सांगितलेले आहे. तर जे काय आपचे पक्ष आहेत, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अटक झाली आणि आता अटक झाल्यानंतर दिल्लीच्या एक नवीन महिला मुख्यमंत्री आलेले आहेत. बघा, अरविंद केजरीवाल झाले माजी म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी म्हणजे त्यांचा हा फोटो आहे. ह्या फोटोवरून तुमच्या लक्षात येईल आतिशी ह्या ज्या काय आहेत त्या सध्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. सिन्नेरला जेतेपद कसलं जेतेपद आहे? हा बघा सिन्नेरचा फोटो आहे. ह्या सिन्नेरला कशाचं जेतेपद भेटलेले? तर जे काय अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा आहे बघा, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या कुठल्या देशाचा आहे हा सिन्नर? तर सिन्नर हा इटली या देशाचा आहे. म्हणजे जसा मगाचा क्वेश्चन होता की जी काय अरेना सबलेंका होती ही बेलारूसची होती, तशी हा जो काय अमेरिकन ओपन स्पर्धा कोणी जिंकलेली? तर ह्या सिन्नेरनं जिंकलेली. तर ह्या सिन्नेर कोणत्या देशाचा आहे? तर तो आहे इटलीचा. याने अमेरिकन खुल्या म्हणजेच काय ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीमध्ये त्या ठिकाणी विजेतेपद पटकवलेलं आहे. इटलीच्या यानिक सिन्नरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं त्या ठिकाणी जेतेपद पटकवलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदाच अमेरिकन ओपन ह्या सिन्नरने जिंकलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे सिन्नरचे दुसरा मुद्दा की कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम आहे. ओके, कितवे? दुसरे ग्रँड स्लॅम आहे. यापूर्वी त्याने वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकवलेलं होतं. मग लक्षात घ्या, या चालू वर्षी एका वर्षामध्ये त्या ठिकाणी 4 टेनिस स्पर्धा होतात. सुरुवात ही नेहमी खालून म्हणजे ऑस्ट्रेलिया, ज्यांनी जगाचा मॅप बघितला असेल त्यांच्या लक्षात येईल. खाली ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन ओपन, त्याच्यानंतर फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन अशा 4 ओपन टेनिस स्पर्धा त्या ठिकाणी होतात. त्यातलं अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ओपन ह्या 2 टेनिसच्या स्पर्धा ह्या सिन्नरनं जिंकलेल्या आहेत की जो इटली या देशाचा खेळाडू आहे. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, पुढचा पॉइंट. देशात पहिली वंदे मेट्रो ट्रेन धावणार आजपासून. मग ही जी काय वंदे मेट्रो ट्रेन आहे ही कुठून कुठे धावणार आहे? तर ही वंदे भारत ट्रेन जसं होतं तशी वंदे मेट्रो आहे. तर ही वंदे मेट्रो ही अहमदाबाद ते भुज या ठिकाणी 344 किलोमीटरचा प्रवास 6 तासांच्या आतमध्ये करणार आहे. ही तुम्ही पाहू शकता, ही मेट्रो आहे. कुठली? वंदे मेट्रो. बघा, वंदे भारत ट्रेन जसं आहे तसं वंदे मेट्रो. मग ही वंदे मेट्रो ही कुठून कुठे धावणार आहे? हा मुद्दा आगामी काळामध्ये 100% विचारला जाऊ शकतो. अहमदाबाद ते भुज या ठिकाणी 344 किलोमीटर ही गाडी त्या ठिकाणी धावणार आहे. पुढचा क्वेश्चन. जागतिक सहकार परिषद नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये होते. ही जी काय सहकार परिषद आहे जागतिक लेवलची ही पहिल्यांदाच भारतामध्ये होते. मग ती पहिल्यांदाच भारतामध्ये कुठं होते? तर ती नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी त्या ठिकाणी 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. मग सध्याचे केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आहेत. आणि लक्षात ठेवा, सहकार हा राज्य सूचीतील विषय आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आपली जी काही सहकार परिषद आहे ही पहिल्यांदाच भारतात होणार आहे. भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि केंद्रीय सहकार मंत्री आहेत अमित शहा. पुढं, असा पराक्रम होणे नाही. जर तुम्हाला क्रिकेट या खेळावरतीचा क्वेश्चन विचारला तर हा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. असा पराक्रम पुन्हा होणे नाही. काय विषय झालाय? तर बांगलादेश विरुद्ध भारताची कसोटी होती आणि या कसोटीमध्ये भारताने खूप प्रचंड पद्धतीनं वेगवान पद्धतीनं कसोटीमध्ये त्या ठिकाणी धावा केल्या. मग कशा वेगवान पद्धतीनं केल्या? असा पराक्रम पुन्हा होणे नाही. बांगलादेश विरुद्ध कानपूर कसोटीमध्ये, कुठे ही कसोटी पार पडली? कानपूरमध्ये. बघा, कानपूरमध्ये ही कसोटी पार पडली. क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, भारत बांगलादेश ही कसोटी कुठे पार पडली? कानपूरमध्ये पार पडली. या कसोटीतील सर्वात जलद 50 धावा 3 ओव्हरीमध्ये, सर्वात जलद धावा 100 10 ओव्हरीमध्ये 10.1 मध्ये, सर्वात जलद 150 धावा 18.2 ओव्हरीमध्ये, सर्वात जलद 200 धावा 24.2 ओव्हरीमध्ये आणि सर्वात जलद 250 धावा 30.1 ओव्हरीमध्ये त्या ठिकाणी बांगलादेश विरुद्ध भारताने केल्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं. आता रिसेंटली न्यूज आहे, तुम्ही सर्च करून सांगा
की वेस्ट इंडिजनं आतापर्यंतच्या T20 सामन्यामध्ये हायेस्ट स्कोर मारलाय, तर तो कोणत्या देशाविरुद्ध मारलाय हे तुम्ही मला त्या ठिकाणी सांगितलं. जवळपास 344 का काहीतरी धावा त्यांनी मारलेले आहे. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सर्च करून सांगायचं कंपल्सरी, की तो वेस्ट इंडिजनं ती धावसंख्या कोणत्या देशाला हरवून त्या ठिकाणी पार केलेली आहे. पुढचा मुद्दा बघा, मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं होतं मगाशीच, की जो काय हा हरविंदर आहे, त्याला काय की ध्वजवाहक म्हणून त्याला भेटलं होतं. हरविंदर सिंग आणि प्रीती समारोप सोहळ्याच्या ध्वजवाहक. कुठला समारोप सोहळा? जो काय पॅरिस इथं पार पडलेला पॅराऑलिम्पिक समारोप सोहळा आहे, त्याचं ध्वजवाहक पद यांच्याकडे आलं होतं. पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्याचे सुवर्णपद विजेता तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपट्टू कुठली ही काय आहे? धावपट्टू आहे प्रीती. धावपट्टू प्रीतीपाल भारताचे ध्वजवाहक ठरतील. मग क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो, प्रीती पाल ही काय आहे? तर ती प्रीती पाल ही धावपट्टू आहे. ओके. पॅराऑलिम्पिकच्या एका स्पर्धेत 2 पदके मिळवणारी प्रीती, म्हणजे तिला किती पदकं भेटलेत? एका स्पर्धेत या पॅराऑलिम्पिक मध्ये तिला तब्बल 2 पदके भेटलेले. ती प्रीती पहिलीच महिला धावपट्टू ठरलेली आहे. जर भारताची ती पहिली महिला धावपट्टू ठरत असेल, तर आगामी काळामध्ये 100% याच्यावरती क्वेश्चन विचारलाच जाईल. पॅराऑलिम्पिक मध्ये एका स्पर्धेत तिला 2 पदकं भेटली. कोणाला? प्रीतीला. तर ती धावपटू आहे, अशी ती पहिली धावपटू ठरली आहे. त्याचबरोबर हरविंदर यांनी तिरंदाजीत सुवर्ण पदक मिळवत पहिलाच तिरंदाज होण्याचा त्या ठिकाणी मान मिळवलेला आहे. ही न्यूज सगळ्यात आयएमपी आहे असं मला वाटतं. व्हीआयएमपी आहे. आणि मग आताच तुम्हाला मी सांगितलं, की या पॅराऑलिम्पिक पॅरिस इथे पार पडलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला त्या ठिकाणी तब्बल 22 पदकं, आतापर्यंत कधीच एवढी पदकं भेटली नव्हती. त्याच्यामुळे टोटल किती पदकं भेटली याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. टोटल त्या ठिकाणी 22 पदकं भेटली, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन, जगातील पहिले ट्रिलियनर. बघा, जगातील पहिले ट्रिलियनियर. हे आता फोटो बघूनच तुमच्या लक्षात येईल, की जे काय एलॉन मस्क आहेत, तर ते टेस्ला या कंपनीचे मालक, त्याचबरोबर खाजगी रॉकेट कंपनी स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स, ज्याला आधीचे ट्विटर असे म्हणायचे, त्याचे जे काय मालक आहेत, हे मालक सध्या एलॉन मस्क यांना त्या ठिकाणी पहिले ट्रिलियनर, जगातले पहिले ट्रिलियन होण्याचा मान त्या ठिकाणी त्यांना भेटलेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, हा, ग्राम अधिकारी हे नवीन पद त्या ठिकाणी सध्या महाराष्ट्र शासनानं चालू केलेले. कुठलं? ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या पदांना एकत्र करून, कोणत्या 2 पदांना एकत्र केले? ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांना एकत्र करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केलेले. त्याला पगार किती भेटणार आहे हे काय भेटणार नाही. फक्त कोणतं पद निर्माण केले? पंचायत राज या घटकामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि साधारणतः 15 क्वेश्चन हे पॉलिटीला वेटेज आहे. त्यातले 5 क्वेश्चन साधारणतः 4 ते 5 क्वेश्चन पॉलिटीवरती राहतात, पंचायत राजवरती राहतात. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं आता सध्या जे काही नवीन पद निर्माण केले ग्रामपंचायत अधिकारी, हे पद लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, की आता सध्या जी काही वेगवेगळी नावं त्या ठिकाणी चेंज झालेली, 3 नावं चेंज झालेली आहेत. आता ते एखाद्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल. पण जो काय आपला कोतवाल होता, त्याचं नाव चेंज झालेले, परत तलाट्याचं पण नाव चेंज झालेले. तर ज्यांचे ज्यांचे नावं चेंज झालेले ते तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. पुढचा क्वेश्चन, अतिरिक्त जिल्हाधिकारी पदनामामध्ये बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं. हा काही क्वेश्चन शक्यतो विचारला जाणार नाही. पुढचा 2024 चा आयफा पुरस्कार, हा मला पुरस्कार इम्पॉर्टंट वाटतो. 2024 चा आयफा पुरस्कार. 2024 चा आयफा चित्रपटाच्या संदर्भात असणारा हा पुरस्कार आहे. जो कुठं सोहळा हा पार पडला? अबुधाबी या ठिकाणी पार पडला. आणि जो काही शाहरुख खान आहे, या ठिकाणी इमेज बघा दिलेली आहे. जवान हा चित्रपट आहे. शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता, ॲनिमलला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे. बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खानला त्या ठिकाणी पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यानंतर मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वेमधील भूमिकेसाठी
राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेला आहे. आणि राणी मुखर्जींना बघा, हा मुद्दा फार जास्त महत्वाचा आहे. राणी मुखर्जींना हा पुरस्कार जगातील सर्व मातांना त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन आपण 2 बघितले आतापर्यंत. त्याच्यानंतर बघा, आयफा पुरस्कारामधील अभिनेता शाहरुख खानला जवान या जवान या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ॲनिमल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार भेटलेला आहे. इथं बघा, ॲनिमलचा फोटो आहे आणि जवान ह्या चित्रपटाचा फोटो आहे. मग आता बघा, आपण 3 मुद्दे बघू. आयफा पुरस्कार 2024 कुठं पार पडला? अबुधाबी इथं पार पडला. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला त्या ठिकाणी पुरस्कार भेटलेला आहे? तर शाहरुख खानला भेटलेला आहे. कोणत्या चित्रपटासाठी? जवान या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली? राणी मुखर्जी ठरली. ज्यावेळेस तिला हा पुरस्कार भेटला त्यावेळेस तो कोणाला तिनं समर्पित केला? जगातील सर्व महिलांना, सर्व मातांना, सर्व तरुणींना, सर्व पुरुषांना. कोणाला? तर सर्व मातांना, जगातील सर्व मातांना तिनं हा पुरस्कार त्या ठिकाणी हे केला. अजून एक क्वेश्चन विचारला जाईल की सर्वोत्कृष्ट पिक्चर म्हणजे सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून कोणाला अवॉर्ड भेटला? तर ॲनिमल या पिक्चरला त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट मूव्हीचा त्या ठिकाणी पुरस्कार भेटला. त्याच्यातला अभिनेता आहे रणबीर सिंग. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्यापैकी साधारणतः एक निम्मे क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन कसा विचारला जाईल हेही मी सांगितलेले आहे. तुम्हाला हे जर लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करत जा. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुमच्या काय असतील त्या जरूर सांगत जा. ही लेक्चर सिरीज आपण प्रत्येक महिन्याचा करंट त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. साइड बाय साइड हा करंट हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तो माझ्या पद्धतीने मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा की जेणेकरून आगामी काळामध्ये रोज त्या ठिकाणी लवकरच आपण त्या ठिकाणी कंबाईनसाठी गट ब आणि गट क साठी वेगवेगळे, कधी इकॉनॉमिक्सचा, कधी पॉलिटीचा, असे वेगवेगळे टॉपिक घेऊन आपण MPSC साठी देखील लवकरच लेक्चर सिरीज आपण त्या ठिकाणी स्टार्ट करतोय. बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी आहे तशी. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळी गेलात तर त्या ठिकाणी लेक्चर्स पाहायला भेटतील. मुंबईसाठी ज्यांनी कोणी 2023चे वगैरे पेपर पाहिले नसतील तर ते जरूर पाहून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. धन्यवाद.